पाऊस मुसळासारखा, पाऊस हत्तीच्या सोंडेसारखा आणि गोव्यातला असा मुसळधार कोसळणारा पाऊस मध्येच काही क्षणांसाठी उसंत घेतो, ती केवळ आपल्याला गोव्यातलं पावसाळी पर्यटन अनुभवता यावं यासाठी. आणि आज असंच पाऊस थोडा थांबलेला आहे आणि त्यामुळे आम्ही साऊथ गोव्यामधली दोन थोडी ऑफबीट अशी ठिकाणं बघायला निघालेलो आहे. एक आहे सॅलोलिम डॅम, अगदी वैशिष्ट्यपूर्ण असा हा डॅम आहे, आणि दुसरा आहे ते तांबडी सुर्ला नावाचं महादेवाचं मंदिर, जे 1000 वर्ष जुनं मंदिर आहे. तर चला आमच्या बरोबर तुम्ही पण ही पावसाळी सहल करायला. साऊथ गोव्यामधला नितांत सुंदर निसर्ग, पावसानं भिजलेली हिरवीकंच अशी झाडी आणि काळाभोर वळणावळणांचा रस्ता, हे सगळं एन्जॉय करत आपली गाडी मडगाव, केपे आणि सॅलोलिम डॅमच्या दिशेने धावत असते. गुगल आपल्या मदतीला असतं, परंतु डॅमच्या अलीकडं 3-4 किलोमीटरवरती गुगल मात्र टोटली कन्फ्यूज होतं. आणि मग इथल्या स्थानिकांना विचारत आपण एकदाचे या डॅमपाशी पोहोचतो. या डॅमबद्दल ऐकलेलं असतं किंवा नसतं, क्वचित फोटो बघितलेले असतात किंवा एखादा व्हिडिओ बघितलेला असतो, आणि त्यामुळे उत्सुकता मात्र खूप असते मनामध्ये. आणि जसे आपण या डॅमच्या भिंतीवरून चालायला लागतो तसं आपल्या उजव्या हाताला विस्तीर्ण असा जलाशय आपल्याला दिसतो. त्या जलाशयाच्या पलीकडे असणारे हिरवेगर्द डोंगर त्याचं सौंदर्य आणखीनच खुलवत असतात. डॅमच्या साधारण मध्यभागावर आपल्याला पाण्याचे तुषार किंवा पाण्याची एक प्रकारची वाफच आपल्याला खालून वरती येताना दिसते आणि आपण डॅमच्या मध्यभागी येऊन पोहोचतो. डाव्या बाजूला खाली डॅमच्या भिंतीच्या खाली आपल्याला फेसाळणारं पाणी वाहताना दिसतं अतिशय वेगाने. आता या कॅनॉलमध्ये पाणी कसं येतं हे पाहण्यासाठी आपण उजव्या बाजूला येतो आणि आपल्याला अक्षरशः स्तिमित करणारं असं एक दृश्य दिसतं. या डॅमचा स्पिलवे, म्हणजे जिथून पाणी खालच्या कॅनॉलकडं सोडलं जातं, तो स्पिलवे हा डकबिल किंवा मॉर्निंग ग्लोरी टाईप असा एक वेगळ्याच प्रकारचा हा स्पिलवे आहे. आपण आत्ता व्हिडिओमध्ये हा बघू शकतो आहे. जणू काही पाणी एखाद्या कृष्णविवारामध्ये चाललेलं आहे खाली, परत कधीही वरती न येण्यासाठी. अशा प्रकारचं ते दृश्य असतं आणि फारच ते डोळ्याचं पारणं फिटवणारं दृश्य आहे. डॅमच्या मध्यावर फोटोग्राफी अलाउड नसली तरीसुद्धा दोन्ही बाजूंनी आपण थोड्या अंतरावरून याचे सगळ्याचे फोटो घेतो, व्हिडिओज घेतो, त्याचा मनमुराद आनंद घेतो आणि मग एक काहीतरी अद्भुत आपण वेगळं काहीतरी पाहिलं अशा आनंदात आपण परत वळतो. हा डॅम म्हणजे नॅचरल रिझर्वायर आहे, म्हणजे पावसाचं पाणी डोंगरातून येणारं सगळं साठून ह्या डॅममध्ये येतं आणि पुढं ते जुवारी नदीच्या रूपाने वाहतं. साधारणतः जूनच्या मध्यापासून ते ऑगस्ट शेवटपर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत इतक्याच कालावधीसाठी, मर्यादित कालावधीसाठी हा स्पिलवे आपल्याला बघायला मिळतो, पाणी वाहत असताना बघायला मिळतो. एरवी पाण्याची पातळी या स्पिलवेपेक्षा कमी असते, त्यामुळं हा खास पावसाळी पर्यटनातला एक आगळा वेगळा पॉईंट आपल्यासाठी.